खातेवाटप झालं। यंदा मंत्री छगन भुजबळ यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये। एकंदरीत या प्रकरणानंतर अजितदादा पवार सुद्धा 24 तास खरं तर नॉट रिचेबल राहिलेले आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा अजित पवार हे उपस्थित नव्हते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ते गैरहजर राहिलेले आहेत। त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। राज्याच्या राजकारणात सध्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना एक मोठी बातमी येऊन धडकतीये। ही बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरू असताना ही बातमी आल्यानं आता खळबळ उडतीये। अजितदादा नॉट रिचेबल झालेत। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी अजितदादा गैरहजर राहिले, त्यामुळे अजितदादा नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भुजबळ नाराज आहेत। अधिवेशन सोडून नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती आहे। समता परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी भुजबळ चर्चा करणार आहेत। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असल्याचं त्यांनी सांगितलंय। इतकंच काय तर पक्षप्रमुख अजितदादा यांनी काहीच बोललं नसल्याचं यावर भुजबळ म्हणतात। या घडामोडी घडत असताना अजितदादा ही संपर्काच्या बाहेर गेल्याची माहिती समोर येतेय। मागील 24 तासांपासून अजितदादा यांचा कुणाशीही संपर्क झालेला नाहीये। आजचा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, मात्र ते गैरहजर आहेत। विविध प्रकारच्या चर्चा आता सुरू झाल्यात। अजितदादा नेमके गेले तरी कुठे याचं उत्तर त्यांच्या आमदारांकडूनही दिलं जात नसल्यानं सस्पेन्स मात्र आता वाढत चाललाय।